संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेजवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाचे माती हाणूकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मातानो, माझ्या बंधूनो, माझ्या युवकानो, या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण तुमच्या नजरेतून हे आजचं व्याख्यान आहे, माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार तुमच्या कानापर्यंत पोहोचले, पण कानातला विचार कानातच विरून गेला, कानातला विचार आपल्या काळजाच्या तळापर्यंत, मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आणि आमच्या मधला माणूस मात्र जागा झाला नाही. आणि म्हणून आजचं हे व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या आणि प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं. माझ्या बंधूंनो, माझ्या मातांनो, माझ्या युवकांनो, ज्या पाऊलाला परिवर्तन म्हणतात म्हणजे बदल, आणि हा बदल आणि हे परिवर्तन म्हणजे आजचा 1 तास आहे. तुमच्या आयुष्यातला 1 तास माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातला 1 तास तुमच्यासाठी, आणि या 1 तासामध्ये माणसामधला माणूस आज जागा होईल. कारण शेकडो वर्षापासून आमचं प्रबोधन होत आलं, पण ते प्रबोधन माणुसकीला, लक्षात घ्या, माणुसकीला धरून कधीच आमच्या पुढालं नाही. आणि म्हणून माणसामधला हरवलेला माणूस आज मी तुमच्या काळजामध्ये पुन्हा एकदा त्याला आरोळी देणार आहे, पुन्हा एकदा त्याला मी हाक देणार आहे. आणि म्हणून सांगतो, या सुरुवातीला, परिवर्तनाच्या सुरुवातीला कृतज्ञता काय असते याचीही मी तुम्हाला जाणीव करून देतो. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे माझ्या बंधूंनो, ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीनं माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं, ज्या धर्माचं, ज्या राष्ट्राचं, ज्या महापुरुषांचं नाव मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी, त्या मातीसाठी, त्या महापुरुषांच्यासाठी मी काय केलं, याला म्हणतात कृतज्ञता. आणि ज्या वेळेला आम्हाला कृतज्ञता समजते त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्या मधला माणूस जागा होतो. आणि म्हणून सांगतोय, या परिवर्तनाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, मी नाव घेतलं होतं माझ्या आऊ जिजाऊचं, मी नाव घेतलं होतं माझ्या संभाजी राजांचं, माझ्या तुकोबा रायांचं, माझ्या विश्वरत्नांचं, माझ्या ज्ञानेश्वर माऊलींचं, किंबहुना लोकांच्या पासून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ज्यांनी लक्षात घ्या तुमच्या आमच्यासाठी विचारांचा आणि रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्यांची मी नावं घेतली होती. आणि मग हे नाव आमच्या कानापर्यंत पोहोचल्यानंतर आमच्या अंगातलं रक्त उसळलं का? जय जयकार बेंबीच्या देठापासून झाला का? नाही झाला. आमच्या अंगातलं रक्त उसळलं का? नाही उसळलं. कृतज्ञता इथंच थांबले. हात जोडून सांगतोय, या महामानवांची, या क्रांतिकारकांची, या समाज सुधारकांचे नाव ज्या वेळेला आमच्या कानावरती येतील माझ्या मातानं, त्यावेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. याची जाणीव कुठं तर आम्हाला पाहिजे. आणि मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? भगवंतानी, या निसर्गाने, या ब्रह्मांडाने आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी करायच्या, अगदी अभिमानानं आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट, चेहऱ्यावरती एक तेज आणि जय जयकार
प्रकार असा करायचा की आमच्या बाबांचा बाळराजेंचा हा वाढदिवस असा दुमदुमला पाहिजे. लक्षात घ्या, मी एक भारतीय आहे याचा अभिमान असा वाटला पाहिजे, असा जय जयकार झाला पाहिजे. चला, प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे. उभे राहिलेल्या सगळ्या माझ्या बांधवांना, पाय खाली बसलेल्या मातांनो, तुम्ही म्हणाल नाही जय जयकार केला, ह्याला काय दिसतंय? जो जय जयकार करणार नाही, आईची शपथ घेऊन सांगतो, उद्याचा दिवस ते बघत नाही. उद्या त्याचा फोटो भिंतीवर. जो जय जयकार करणार नाही, अर्ध्या तासात त्याच्या छातीमध्ये दुखायला लागेल. मेजर अटॅक येईल, डॉक्टर म्हणतील संधीच दिली नाही उपचाराला. उद्या फोटो भिंतीवर. उद्या जर नवऱ्या पुढे मिरवायचं असेल, आहो आहो जय जयकार करायचा नाही. इकडं वट वागण्यासारखं कोणी बसायचं नाही, लय घाण सवय आहे तुम्हाला. तोंड असं करून असं बसायचं नाही. जय जयकार जोरातच झाला पाहिजे. लहान लेकरांना तेवढं माफ आहे. आज चला, बाकी सगळ्यांनी आज चला, आता पाठीचा काना दाट कॅमेरा फिरवत येत रे, मस्त. कसा जय जयकार होते बघूया. आणि हात बांधून जे उभा राहील 5 मिनिटात मारणार ते. हात बांधणारा विषय संपला बघा. चला, पाठीचा काना दाट. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला जय श्रीराम श्रीराम जय जय श्रीराम. आता कसा जोश एकदम असाच, आता 1 तास असाच जोश चेहऱ्यावरती. आणि मातानो, खास करून तुम्हाला अजिबात आता टेन्शन घ्यायचं नाही, तणाव घ्यायचा नाही. घरी नवऱ्याला सांगून आला होता, बरोबर 7ला सुरू होतंय, 8ला घरात येते. आता 7:30 वाजले, आता कार्यक्रम सुरू झाला. हा बाबा आता कधी सोडतोय, तणावात बसायचं नाही, एकदम आनंदातच उड्या मारत घराकडे जायचं. नवऱ्याचा फोन जर आला तर त्याच्या फोनकडे बघायचं सुद्धा नाही. आता तासभर आला की कटच करून टाकायचा, काय वाटेल ते करू दे. आणि घरी गेल्यानंतर नवरा पुढं आला की त्याच्याकडे बघायचं, हसायचं, केस जरा फिरवायची कारकरण आणि त्याला म्हणायचं चल बाजू हट, हवा आणे दे म्हणायचं, जरा हवा आणे दे. नवरा चक्कर येऊनच पडला पाहिजे खाली, एवढा आनंद घेऊन तू जायचं बघ. आणि तुझं आणि नवऱ्याचं भांडण सुरू झालं की सासू तुमच्या दोघीच्या मध्ये येणार, 100% येणार. मला माहिती आहे, सासू पुढं आली की जरा वेगळं करायचं, नेहमीसारखं करायचं नाही. सासूकडे बघून बोट मोडायची नाही, सासूकडे बघून नाक असं करायचं नाही. आज जरा वेगळं करायचं, सासूकडे बघायचं, हसायचं, नाच करायचं, आत्या मत करायचं, म्हातारीचा मुका घ्यायचा. म्हातारी खाली पडली पाहिजे आणि आत्या खाली पडलं की आत्याला आज सोडायचं नाही. आत्या जवळ बसायचं, दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, आत्या न करायचं. लोळली पाहिजे आत्या आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे, काल अमावस्या संपली, अजून ह्याच्या अंगातलं जायना, लवकर ये, काय तर कर. नवऱ्याला आणि सासूला सांगायचं, माझ्या अंगात आलेला आहे, पण माझ्या अंगात आज आनंदाचा वार आलेला आहे. या घरामध्ये आता कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, कोणी कोणाबरोबर भांडण करणार नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसं, तर चला जगूया आनंदानं जगायचं मातानो. कारण तुम्हाला सांगू का, हात जोडून, ज्या घरातली माता, ज्या घरातली बहीण, ज्या घरातली आई आनंदी असते, ते अखंड कुटुंब आनंदी असतं. लक्षात घ्या, अखंड कुटुंबाला आनंदी करण्याचं सामर्थ्य आहे फक्त तुझ्यामध्ये आहे बाबा. त्यामुळे तू व्यक्त व्हायचं. आलं हसायला कसं हसू, एवढी माणसं बसल्यात, त्यात आमचं हे पण बसलं असेल, ती उठव घराकडे गेलं की अजिबात नाही. आलं हसायला व्यक्त व्हायचं, असं फुसूक करून हसायचं नाही. दात काढून ख्या हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्यात, हसता टाळी द्यायची, पडली तरी चालत्या. तू मनसोक्त आज हसायचं, फक्त मांडीवचं पोरग तेवढं आदळायचं नाही, अजिबात नाही. तर मागच्या कार्यक्रमात एक माता एवढी हसायला लागली, पोरगच खाली आदळलं तिनं. एवढं सोडून बाकी मनसोक्त तू आनंद घ्यायचा. आणि इकडच्या बसलेल्या सगळ्यांना सांगतोय रे, वट वागण्यासारखा चेहरा करून आज घराकडे जायचं नाही. आलं का लक्षात? घरी जायचं मस्त. घरी म्हणजे आपापल्या घरी जाऊन हसायचं आहे आणि काय आगा उद्योग करायचा नाही. मस्त घरी जायचं, आपल्या बायकोकडे बघायचं, एकदम स्माइल द्यायचं, येस डार्लिंग म्हणायचं. मरताय काय? म्हणा ना, आनंदी जीवन जगा ना. आता मी सांगितलंय म्हणून लगेच प्रयोग करायचा नाही, अगोदर अंदाज घ्यायचा.
मी आपला उपाय सांगायला लागलोय. नाही मी सांगितलं म्हणून जाऊन फास करून हसशीला. रत्नागिरीच्या कार्यक्रमात एकाला असं सांगितलं, घरी जायचं बायकोकडे बघून हसायचं. पुढं बसलं होतं, लई पेटलं, एवढं पेटलं, घराकडे गेलं, नेमकी बायको उंबऱ्यावर उभी होती. याला मी आठवलो, अंकारे सरांनी सांगितलं बायकोकडे बघून हसायचं, लय आनंद मिळतोय. आणि हे हसलं. जसं हसलं तिनं धरला, खाली पाडला, उरावर बसली. 150 टनाचा मोदळा होता. हे होतं 40 किलोचं. लागलं टाचा घासायला. तिनं नुसतीच उराव बसली नाही तर उराव बसून गचुरा धरला, 2 ठोस घातलं आणि म्हणाले, नालायका, 18 वर्ष लग्नाला झाली, 18 वर्ष. या 18 वर्षात एकदा पण माझ्याकडे वटवागळा बघून हसला नाहीस आणि मगाशी माझ्या आईला अटॅक आलाय हसत आलाय सूर्य घालला. त्यामुळे अगोदर अंदाज घ्या, नाही तर वसंताचं व्याख्यान झालं म्हणून लगेच ऍप्लिकेशन करू नका. आणि लहान मुलांची तर काळजी तुम्ही अजिबात करायची नाही. कशी कार्टी बसवल्यात मी आता गप्प, यांना कळना झालंय हे भली पळवून घालवलं आणि हे कुठनं आणलंय उचलून आमच्या बोखांडी. उठला तर रपाट्याच्या डिवल हे लक्षात ठेवायचं. अजिबात तुम्ही काळजी करायची नाही. आणि पोरं घरी तुझं असं ऐकतात का? किती शांत बसलेत घरी, ऐकतात पोरं? अजिबात ऐकत नाहीत. किती आगाऊपणा करतात. अगं घरचं सगळं वातावरण दूषित करून टाकतात. 7 वाजता तू स्वयंपाक करायला लागलीस की आलंच बघ मध्ये. आणि नुसता तुला स्वयंपाक तर असतोय का? इकडं स्वयंपाक करायचा, इकडं व्हॉट्सअपवर मैत्रिणीला मेसेज पाठवायचा, इकडं मालिका पण बघायची. 3 कामं एका वेळेला. मालिका जर चुकली तर उद्या त्याचं कनेक्शन लागत नाही. कारण मालिकाच एवढ्या स्ट्रॉंग काढल्यात. माझा रंग पिवळा आणि हिचा रंग निळा. एक मालिका तर आई कुठं काय करते, त्यात कोण कोणावर कितवं लग्न करायला लागलंय, कोणाचं लग्न चाललंय ह्याचा पत्ता नाही. तसल्या तुझं पोरग येतं, पोरग आलं की त्याला म्हणते गप्प बस बाबा, बा येईल की आता आल्या गिळाई मागतोय काय घालू, तरी पोरग ऐकत नाही. सगळा राग त्याच्यावर काढतीस, धरतीस पोराला, घालतीस रपाटा आणि वर त्याला म्हणतीस बाच्या वळणाव गेला. हे नालायका, बा असाचा एक गुण माझा तुझ्यात नाही. बान याचं रात्री धरायचं पोराला, घालायचा रपाटा, आईच्या वळणावर गेलाय, एक गुण माझ्यातला आला नाही. आजीनं याचं नातवाकडं बघायचं आणि म्हणायचं आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं, तू कुठनं जन्माला आलाय. पोरांना कळना नेमका आम्ही मटेरियल कोणाचं आहे, पोरांना कळना नेमका आम्ही वळणावर कोणाच्या गेलोय. इथून प्रबोधनाला सुरुवात आहे, लक्षात घ्या. आणि मग कुठे तर बाप समजावून घेताना, आई समजावून घेताना, राष्ट्र समजावून घेताना हे तुमच्या काळजामध्ये पेरावं लागतं. वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये मातानं. वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला असं होता कामा नये. वसंत हंकारे आला, थोडासा मान समजला, माणूस जागा करून गेला. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. माणूस शोधण्याची गरज पडली आम्हाला. अरे प्रचंड गर्दी आहे या राष्ट्रामध्ये, 130-40 करोडची गर्दी आहे. पण बोटावर मोजणे इतपतच माणसं आज जिवंत राहिली का? येणाऱ्या 1 तासामध्ये तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ माते. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. आमच्या बाळराजांच्या वाढदिवसानिमित्त तुझ्या काळजामध्ये पेरतोय बघ. बाप समजावून घेताना, आई समजावून घेताना, हे पोरानं तुझं वय कितीही वर्षाचा असू दे रे, तुझं वय 20 वर्षाचा आहे, तुझं वय 25 वर्षाचा आहे, तुझं वय 40 वर्षाचा आहे, तुझं वय 50 वर्षाचा आहे, तुझं वय 10 वर्षाचं आहे, तुझं वय 15 वर्षाचं आहे. पोरा हे परिवर्तन संपल्या पळत जायचं बघ. हे परिवर्तन संपल्या पळत जायचं बघ. पळत जायचं, आपल्या आई समोर उभं राहायचं. माझ्या लेकरा, पळत जायचं, आपल्या आई समोर उभं राहायचं, आपल्या आई समोर उभं राहायचं. आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा. आईला पहिला प्रश्न विचारायचा पोरा. प्रश्न तू आजपर्यंत तुझ्या आईला कधीच विचारला नाही. हा प्रश्न तू तुझ्या माऊलीला विचारायचा. इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत, आणि 5वी पासून तू डॉक्टर झालास, इंजिनियर झालास, वकील झालास. पण हा प्रश्न तू तुझ्या माऊलीला कधीच विचारला नाहीस. आणि तुला पुढच्या पुस्तकाच्या पानावरती सुद्धा हा प्रश्न कधी सापडला नाही पोरा. तो प्रश्न आज तू तुझ्या आईला विचारायचा. आई समोर उभं राहायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पोरानो, हा प्रश्न बघतो तुझ्या आईला विचार पोरा.
तिच्या मुखातले सगळे शब्द विरून जातील बघ पोरा. अबोध होईल तुझी आई. आणि म्हणून तुला सांगतोय पोरा, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला उदरामध्ये ठेवत असते पोरानो, आणि ज्या क्षणाला तुम्हाला ती जन्म देत असते त्या क्षणाला या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत आणि मरण यातना त्या माऊलीला तुला जन्म देताना होत असतात, तरी सुद्धा पोरा एवढ्या सगळ्या वेदना ती सहन करत असते. एकीकडे तुझा जन्म होत असतो आणि त्या वेदना दुसरीकडे तिचा जीव घेत असतात. तिचा शेवटचा श्वास या ब्रह्मांडामध्ये विलीन होत असतो पोरा. एवढ्या अनंत आणि मरण यातना त्या माऊलीला होत असतात पोरा, तरी सुद्धा ती माऊली एवढ्या यातना सहन करते. कारण तुझ्या जन्मामुळे त्या माऊलीला आई पण येणार असतं पोरा. आई पण येणार असतं. त्या आई शब्दासाठी एवढ्या प्रचंड यातना ती सहन करत असते पोरा. एवढ्या यातना सहन करत असत्या. हे पोरा, आईच्या या वेदनेचं गणित आम्हाला कधीच कळालं नाही पोरा. अरे अनेक अवघड गणित आम्ही सोडवली पोरा. अनेक अवघड गणित आम्ही सोडवली, पण आईच्या आणि बापाच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच सोडवता आलं नाही पोरा. आणि म्हणून तुझ्या काळजामध्ये आज बाप पेरतोय, तुझ्या काळजामध्ये आज आई पेरतोय पोरा. हे पोरा, तुला ज्ञानेश्वरी कळाली, तुला गीता कळाली, तुला माझा तुकोबरायांची गाथा कळाली, फक्त मुखात कळाली लेकरा, काळजामध्ये ती शिरली नाही. त्याच्या तळाचा अध्यात्म तुला लय कधीच कळालं नाही माझ्या पोरी. म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, इकडे बघ, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरी तुझा जन्म झाला, त्या क्षणाला तुझ्या गालाचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल, तुझ्या गालाला पहिला स्पर्श जर कोणी केला असेल, तर त्या माऊलीचं नाव आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आहे. हे पोरा, तुला हातात घेतल्यानंतर तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बघ. हे अखंड जग आम्ही मुठीमध्ये घेतलं पोरा. ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला, त्या आई बापाला मात्र आज आम्ही पायाखाली घेऊ लागलो. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आम्ही उद्योजक झालो, पण आई बापांच्या वेदनेचा मात्र आम्ही बाजार मांडला. त्यांच्या वेदनेची, त्याच्या कष्टांची लखतर वेशीवरती आम्ही टांगली पोरी. बापाच्या तोंडावर तू थुंकतेस काय पोरी? बापासमोर व्यसन करून तू येतोस काय पोरा? अरे हरवला तुझा बाप, हरवली तुझी आई. म्हणून आज तुला सांगतोय बघ पोरा, म्हणून आज तुला सांगतोय, पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला अगोदर विचारायचं, हे आई, तुझ्या वेदना मला सांगतेस का गाई? तुझ्या वेदना मला सांगतेस का गाई? पोरा, हे पोरा, हे बाप, आणि तुला जर बाप कळायचा असेल आणि तुला जर आई कळायची असेल तर पोरी, तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ एकाच मिनिटामध्ये. एक आई म्हणून आपल्या लेकीला सांगा ती कोण आहे. एक बाप म्हणून आपल्या लेकीला सांगा ती कोण आहे. एक भाऊ म्हणून आपल्या बहिणीला सांग ती कोण आहे. ही तुझी खरी ओळख आहे बघ. हे पोरी, तुझी खरी ओळख तुला करून देतो बघ. मगच तुला बाप कळेल, तुला आई कळेल, तुला राष्ट्र कळेल, तुला हे धर्म कळेल बघ. हे बाप, हे पोरी, हे बाप, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ. 150-200 वर्षापूर्वी घराच्या बाहेर पडायचं आणि समाज परिवर्तन करायचं समाजाला मान्य नव्हतं बघ. त्या मातेच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, त्या मातेच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, त्या मातेच्या अंगावरती दगडाचा मारा केला जायचा, मनावरती अनेक कठोर शब्दांचा मारा केला जायचा. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती, तिनं आपलं पाऊल थांबवलं नाही बघ. पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती, एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. शेणाने आणि चिखलाने माखलेलं ते लुगडं दूर करत होती. पिशवीचं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या पोरी. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज आपलं अस्तित्व सिद्ध करू लागल्या पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? कोणी पण यावं चाला तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या
शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, या हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या देहाचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, एखाद्या फ्रीज मध्ये भरून ठेवावे, एखाद्या सुटकेस मध्ये तुझे तुकडे करून रस्त्यावरती फेकून द्यावे. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू, हे पोरी एवढी स्वस्त नाहीस. तू माझी सावित्री आई आहेस, तू माझी जिजाऊ आहेस. त्या छत्रपती शिवाजी राजांना जन्म दिला ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. हे सांगा तुमच्या पोरीला ती कोण आहे? हे बघ पोरी, तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ, तुला दुसरी ओळख तयार करून देतो पोरी. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. हे बघ 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजा आम्हाला सोडून निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं, राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण पोरीनं नाही का नाही, एक रणचंडिका उठली, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस. हे पोरी तू एवढी स्वस्त नाहीस ग, कोणी पण यावं, कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं पोरी, कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा पोरी, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं पोरी. एवढी स्वस्त तू नाहीस बाग, तू आऊची जाऊ आहेस बाग. हे बघ पोरी, माझ्या छत्रपती शिवाजी राजानं कोणी जन्म दिला? ऐका, माझ्या आऊजी जाऊच्या पोटी जन्म घेतला माझ्या राजानं. शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता, कुलकन्या कुले धन्य महितान्वय जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता आऊजी जाऊच्या पोटी जन्म घेतला होता माझ्या राजानं. दानवीर दयावीर धर्मवीर युद्धवीर महान ओजस्वी तेजस्वी राजनीती जाणकार महावीर महाबाऊ महाबली बली अतुल बली सुलक्षणी वाऱ्याप्रमाणे वेगवान गरुडासारखी नजर दाक्षिणात्य शहवर्मा क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्म घेतला होता माझ्या राजानं. हे पोरी अशाच बापाच्या पोटी तू जन्म घेतलायस पोरी, अशाच आईच्या पोटी तू जन्म घेतलायस पोरी. बघ पोरी, म्हणून तुला हात जोडून सांगतो बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे पोरी आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग, कोणी पण यावं आणि तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. ए पोरा, बापाच्या उंची एवढी उंची झाली, बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बाप सांगतो पोरग खांद्याला खांदा लावून आता उभं राहिलं, बाप सांगतो पोरगा हाताखाली आलं आणि तेच पोरग बापाला जेव्हा लाचार करतं पोरा, त्यावेळेला तुझा बाप जिवंतपणीचं मरण अनुभवत असतो. तुला तुझा बाप कळाला का पोरा? पोरीनं ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले. ही ती माती आहे पोरानं. वय वर्ष 32 माझ्या संभाजी राजांचं, मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा आहे, साखळदंडामध्ये संभाजी राजांना बांधलेला आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे, जखमातून रक्त टप टप गळत आहे. संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र कमी झालेलं आहे आणि बादशाह संभाजी राजांना म्हणतो, संभा, हे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमेशा ये सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला संभाजी राजे मृत्यूच्या दारात उभे आहेत आणि त्यावेळेला बादशाच्या नजरेत नजर घालत सांगतात, माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर मी ठेवणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझा बाप कळालेला आहे. हे माताना, मृत्यूच्या दारात सुद्धा संभाजी राजाच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालेलं आहे. तुझ्या पोराच्या पायामध्ये एखादा खिळा किंवा एखादा काटा घुसला तर पोरग रात्रभर हंबरडा फोडतं, पोराच्या उशाला बसून राहते, पोरग वेदना सहन करू शकत नाही आणि आई आणि बाप
तुला त्या पोराच्या वेदना सहन होत नाहीत. आपल्याला सगळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. बादशाह म्हणतो संभा शोक संभा आपल्याला सगळ्या डोळ्याजवळ आल्या. डोळ्याच्या आरपार निघून गेल्या. सर्र आवाज आला. खोपणी मध्ये फक्त काळ रक्त उरलं. काळ रक्त टप टप जमिनीवरती कोसळत होत. पण मृत्यूच्या दारातून संभाजी राजा हटला नाही. संभाजी राजांची जीव हसडून बाहेर काढली. संभाजी राजांच्या अंगावरचं जिवंत कातड सरून काढलं. जिवंत नख काढली. तरी सुद्धा संभाजी राजा हटला नाही. शेवटी शत्रू म्हणतो या अल्लाह कैसा पुत्र दिया रे इस शिवा को. हमारे 4 शहजादों में हमारे 4 बेटों में एक भी संभा जैसे होता तो हम कितने खुश हो जाते. या अल्लाह कैसा पुत्र दिया रे इस शिवा को. संभाजी राजाने आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले. पण संभाजी राजा मृत्यूच्या दारातून हटला नाही. कारण संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता. तुम्हाला तुमचा बाप कळाला खरं नालायकानो. बापाच्या उंची एवढी उंची काय होते. उच्च शिक्षणासाठी पुण्या मुंबई सारख्या शहरात काय जाता. रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस काय साजरे करता. दारूचा ग्लास काय हातामध्ये घेता. आई बापाचा डोळा चुकवून मद्याच्या त्या प्याल्यामध्ये भिजता काय रे नालायकानो. पोरं ते पोरं आणि पोरी पण आता कमी नाहीत का. पोरांच्या खांद्याला खांदा लावून साला तुम्ही दारू प्यायला लागला. रस्त्यावरती तुम्ही लोळू लागला. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. लाज वाटायला पाहिजे. तुम्ही तुमचा धर्म विसरत चालला. छत्रपतींचा धर्म बुद्धांचा धर्म तुम्हाला कळेना. तुम्हाला तुमचा बाप कळेना. तुम्हाला तुमची आई कळेना. तुम्हाला तुमचं आयुष्य कळेना. हे पोरीनो झालं तरी काय. हे पोरानो झालं तरी काय तुम्हाला. म्हणून सांगतोय बघ आज हे 1 तासाचं व्याख्यान आहे. बघ बाळराजांचा शब्द पाळला. बघ मी आलो. बघ माझं कौतुक करू नका. माझी स्तुती सर करू नका. नका करू. माझ्या लेकराच्या काळजामध्ये फक्त बाप पेरा. त्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय. हे बघ पोरी आज घरी जायचं बघ. डोळं झाकायचं बघ. आणि मीच सांगतोय त्याचं चिंतन करायचं बघ. इकडं बघ पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता बघ. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता बघ. पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता बघ. इकडं बघ आता आम्हाला राजा मिळालेला होता. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं. आणि माझ्या राजाचा राज्याभिषेक होता. 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. मस्तकी जिरेटॉप, कमरेला तलवार, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान झालेला आहे. समोरच्या सिंहासनावरती माझी आऊजीजाऊ बसलेली आहे. आऊजीजाऊ आपल्या लेकराला पाहते. आऊजीजाऊ आपल्या लेकराला पाहते. डोळं भरून पाहते. आऊजीजाऊचा ऊर भरून येतो. याच लेकराला मी जन्म दिला. याच लेकराला मी जन्म दिला. हे संस्कार दिले. आणि हे लेकरू आज स्वतःच्या कर्तृत्वावरती 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे. आऊजीजाऊचा ऊर भरून आला. डोळ्यामध्ये अश्रू साठले. टप 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 अश्रू मोत्यासारखे सिंहासनावरती कोसळू लागले. माझी आऊजीजाऊ उठली. आपल्या सिंहासनावर उठली आणि राजांच्या दिशेने धावू लागली. माझ्या राजांनी पाहिलं आऊसाहेब काय करतायत. आऊसाहेब आमच्या दिशेने येत आहेत. माझा राजा उठला. विजयासारखा उठला. सिंहासनावरून खाली आला. आऊसाहेबांच्या जवळ धावत आला. आऊसाहेबांना मुद्रा घातला. आपला मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती ठेवलं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं. आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. माझ्या राजाने हांबरडा फोडला. आऊसाहेब 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 आपण काही नाही केलं. आऊसाहेब आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत. आपण काही न केलं. त्यावेळेला माझी आऊसाहेब राजांच्या गालावरून हात फिरवत राजांना म्हणते राज एक मागणारे राजा मागू का राज. माझ्या राजाने हांबरडा फोडला. आऊसाहेब काय बोलताय. आऊसाहेब 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये आम्हाला जागा दिली नसती. आमच्या संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊसाहेब आपल्यामुळे आम्ही सिंहासनावरती बसलो. हुकुम आऊसाहेब काय मागणं आहे. त्यावेळेला माझी आऊसाहेब राजांना म्हणते राज एकच मागणं आहे. पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हांबरडा फोडला.
माझ्या राजानं हंबरडा फोडला आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आऊसाहेब आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे आऊसाहेब. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. सप्ताहाच्या सप्ताह गावात उठू लागलं पण त्या सप्ताहाचा गाभा मात्र पोरानं तुम्हाला कळाला नाही. माझा तुकोबरा या उगाच नाही म्हणत पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरा आज घरी जा आणि चिंतन कर आणि लक्षात ठेव आई बापानं तुला जन्म दिलाय ना पोरा, त्या आई बापानं दिलेल्या जन्माचं आणि आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे पोरा. उठ उठ स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढी मोठी हो पोरी, एवढी मोठी हो, एवढी मोठी हो. तुझ्या गालावरून तुझ्या आई बापानं हात फिरवा, तुला म्हटलं पाहिजे पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घेर पोरा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. नालायकानं आम्हाला बाप कळेना, आम्हाला आई कळेना, आम्हाला राष्ट्र कळेना, आम्हाला आजी आजोबा कळेना, आम्हाला चुलता कळेना. इथून जायचा बघ आणि आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आणि या दुसऱ्या प्रश्नामध्ये हे बघ सगळं काही लपलेलं आहे. जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ, 10 मिनिटामध्ये थांबतो इथं, पण थांबत असताना तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ पोरा. पहिला प्रश्न तू विचारलास ना तुझ्या आईला वेदनेचा, आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. हे बघ तुझा वय कितीही वर्षाचा असू दे, तुझा वय कितीही वर्षाचा असू दे, तुझा वय 30 वर्षाचा आहे, तुझा वय 40 वर्षाचा आहे, तुझा वय 50 वर्षाचा आहे, घरी जायचं बघ आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आई या 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 आई 25 वर्षापूर्वी आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. हा प्रश्न तुझ्या माऊलीला विचार बघ, कारण तुला सांगतो बघ याचं गणित, याचं गुपित आणि याचं अध्यात्म. लग्नानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली, हे सत्य आहे पोरांनो. लग्नानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली आणि ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आहे. त्या आईला जाऊन प्रश्न करायचा पोरा, त्या आईला जाऊन प्रश्न करायचा. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला आई तू तुझ्या माहेरी जात होतीस आई, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. तुझं माहेरचं घर तुझ्या काळजामध्ये साठवायला आई 25 वर्षापूर्वी वर्षातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. पण आई 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस का आई? का ग आई का? ए पोरा एवढा प्रश्न फक्त तू तुझ्या आईला विचार, एवढा प्रश्न फक्त तू तुझ्या आईला विचार. तुझी आई हंबरडा फोडल बघ पोरा, तुझी आई हंबरडा फोडल पोरा. हे पोरा तुला मिठी मारून तुझी आई म्हणाल खराय पोरा, खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. जो भाऊ तसा तासाला माझ्या बरोबर भांडण काढत होता, मला कधीच पटवून घेत नव्हता, त्या भावाला भेटायला. माझं माहेरचं घर पुन्हा एकदा नव्याने माझ्या काळजामध्ये साठवायला 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. तुझं वय 1 वर्षाचं होतं बघ पोरी, तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबाला भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, आजोचं घर तुझ्या काळजामध्ये नव्याने पेरण्यासाठी तुला सुद्धा मी घेऊन जात होती बघ. पण आता 25
25 वर्ष उलटून गेली आणि आता मी वर्षातून एकदा सुद्धा माझ्या माहेरी जात नाही. वर्षातून काही ग पोरी 2-2 वर्ष झाली तरी सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही. कारण लग्नानंतर सासरी आले बघ. 25 वर्षापूर्वी लग्नानंतर सासरी आले बघ. माहेरची आठवण जेव्हा येत होती हातामध्ये 2 पिशव्या मी घेत होती बघ. हातामध्ये 2 पिशव्या मी घेत होती बघ. एसटी मध्ये मी बसत होती बघ. ती एसटी माझ्या माहेरी यायची बघ. एसटीतून मी खाली उतरायची बघ आणि मग घराच्या दिशेने मी धावायची बघ. घराच्या दिशेने मी धावायची बघ. कधी एकदाच घर माझ्या नजरेमध्ये येतं, कधी एकदाची आई माझ्या समोर येते, कधी एकदाची आईच्या गळ्यामध्ये मी पडते, कधी एकदाचा बाप माझ्या समोर येतो, कधी एकदाचा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो जो भाऊ तासाला माझ्या बरोबर भांडण काढत होता. त्या भावाच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते, 100ची नोट काढून हळूच कधी एकदाची त्याच्या हातावरती ठेवते. असू दे रे, ठेव. कधी एकदाची मी म्हणते, कधी एकदाची एसटीतून उतरत होती बघ. हातामध्ये 2 पिशव्या बघ. घराच्या दिशेने मी धावत होती बघ. घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं आणि मग हरणासारखी मी पावलं उचलायची पोरी. हरणासारखी मी पावलं उचलायची पोरी. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला अगोदर माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. हे पोरी, त्या अंगणामध्ये मला अगोदर माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं पोरी की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. कारण माझं बालपण तसंच केलं का पोरी? माझं बालपण तसंच केलं का पोरी? असलं जबरदस्त भाषेत करतोय. दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळून इकडे तुकडा मला म्हणायची पोरी थोडं गाल पुढं कर की आणि गाल पुढं केलं की आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची, आपल्या कपाळावरती कडा मोडत मला म्हणायची पोरी चल की घरात पोरी, चल हे पोरी चल की घरात पोरी. 25 वर्ष उलटून गेली पोरी. 25 वर्ष उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, हे पोरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही. माझ्या कानात मला आता विचारत नाही पोरी कशी आहेस का पोरी, पोरी कशी आहेस का पोरी. अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हात देत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही. आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही आणि आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पोरी. आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पोरी. पोरी 2 पावलं उचलून जेव्हा मी घरामध्ये प्रवेश करते ना ग पोरी, हे पोरी 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते तेव्हा भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्र करत पोरी, काळीज
माझं सर्र दोन पाऊल उचलून घरात जेव्हा मी प्रवेश करते तेव्हा काळीज माझं सर्र बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना बापाच्या पायामध्ये एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना या हाताने एखादा घास बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. पुरी लाखो रुपये आहेत आपल्याकडे आता. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण आपण घालू शकतो पुरी. पण एखादा खास बापाच्या फोटो जवळ धरला, एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशीच पुरी कशीच. भिंतीवरची आई आता खाली नाही येणार. माझ्या गालावरून हा हिरवा माझी आई आता मला कधीच नाही म्हणणार. पोरी चल की घरा चल चल. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर नंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर नंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. आज या बाळराजेंच्या विचार मंचावरून तुझ्या काळजामध्ये फिरतो बघ पोरा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुराय झालाय काढो, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुराय आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप कधीच तुला मिठीत घेत नाही पोरा. आणि भिंतीवरची आई माझ्या लेकरा लेकरा म्हणून कधीच खाली पडत येत नाही पोरा. हे पोरा बापाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आल्या आल्या आला र माझा वाघ म्हणणारा आवाज कानावरती येत नाही. आईची किंमत तेव्हाच कळते लेकरा भूक लागली असेल अगोदर जेवण करून घे म्हणणारा आवाज आपल्या कानावर येत नाही. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर ओतलेस पोरा. ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस पोरा तरी तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत कधीच नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून आज तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे. ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा. ज्या देवाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे. ज्या देवीचं नाव आई आहे पोरा. ज्या देवीचं नाव आई आहे पोरा. आम्ही नालायक निघालो, आम्ही निर्लज्ज निघालो. आम्ही तिरुपतीला काय जातो, डोक्याची केस काय देऊन येतो. महालक्ष्मीला काय जातो, उपवास काय करतो. 9 दिवस नवरात्रीमध्ये बिना चपलाचं काय चालतो. एकादशी काय करतो, शनिवार काय करतो. पण घरातला आई आणि बाप मात्र आम्हाला कधीच कळाला नाही. इथं दाखला आहे तुकोबारायांचा. उगाच काहीतरी सांगणार नाही बघ. प्रत्येक शब्दाला इथं अधिष्ठान आहे बघ विज्ञानाचं अध्यात्माचं. म्हणजे तुकोबाराया सांगतात माय बाप केवळ काशी त्याने न जावी तीर्थाशी. त्याने न जावी तीर्थाशी. पण आम्ही सगळं देवदेव केलं पण आम्हाला आई आणि बाप मात्र कळाला नाही. 1 करोडचा बंगला आहे, 50 लाखाची गाडी आहे,
लाखाची गाडी आहे, 20-16 अंगाव सोनं आहे, पण आई बाप मात्र वेदनेत हरपळतो. काय जाळायचा तुझा बंगला, काय जाळायची तुझी गाडी, काय जाळायचंय का तुला? राजासाठी महाले सौखे कधी मिळाले, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या झोपडी आहे का तुझी, पण त्या झोपडीतला आई बाप मात्र आनंदामध्ये हसतोय. ती झोपडी करोडो रुपयांची झाली पोरा, ती झोपडी करोडो रुपयांची झाली. हे गणितच तुला कधी कळालं नाही. अरे बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाच्या मुखात घास घालायला तुला वेळ नाही, आणि बाप मेल्यानंतर 2 दिवस सुट्टी काय काढतोस, सगळ्या गावाला काय गोळा करतोस, आणि खंडीभराचं अन्न गावाच्या मुखात काय घालतोस. तेव्हा सर्र करून बापाचा आत्मा म्हणतो, यातला एक कण जरी मी जिवंत असताना माझ्या लेकरानं माझ्या लेकीनं माझ्या मुखात घातला असता तर पांग पेटला असतं. पोरा ढोंगेस तू, ढोंगेस. हे तुकडोजी महाराजांचा दाखलाय बघ, उगाच काहीतरी बोलत नाही बघ. देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. नाही जागला आमच्या अंतरीतला देव, नाही जागला आमच्या घरातला देव, आम्हाला कळाला नाही. या ब्रह्मांडाचा सर्वश्रेष्ठ देव कोण? तो ब्रह्मांडाला फेरी मारायला, तो सर्वश्रेष्ठ देव कार्तिकेय गेला ब्रह्मांडाला फेरी मारायला, आणि त्या गणपती बाप्पानं फक्त आपल्या आई बापाला एक फेरी मारली, त्यांच्या चरणाजवळ बसला, आणि या ब्रह्मांडाचा सर्वश्रेष्ठ देव ठरला. त्या देवानं आई बाप कळाला, पण माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, पण आम्हाला मात्र आई नाही कळाली, बाप नाही कळाला, आमचा धर्म आणि आमचं राष्ट्र नाही आम्हाला कळालंय. नाही कळलं. डॉक्टर की चुलीत घालायची तुझी, करोडो रुपये काय पेटवायचं तुझं, त्या करोडो रुपयामध्ये तुला जाळायचं. अनाथाश्रम मध्ये एका वृद्धाश्रम मध्ये गेलो बघ, 75ची ती आजी डोळ्यामध्ये आसू आणून बसलेली होती. बघवलं नाही बघ, काळीत सर्र केलं बघ, खिशामध्ये हात घातला, 500 रुपयांची नोट हाताला लागली, आजीच्या हातात ठेवली, आजीला म्हटलं आजी रडायचं नाही, काय तुला आवडतं रोज आणून खायचं बघ, पैसे संपले की अजून पैसे द्यायला तुझं हे लेकरू पळत येतं. आजीनं माझ्या गालावरून हात फिरवला. हे बाळा भाषण देतोस तूच ना रे? म्हणलं होय आजी, तुला कसं कळालं ग? अरे बाबा इथं आम्हाला दाखवतात की शनिवार रविवारचं टीव्हीवर तुझी भाषण दाखवतात, आम्ही म्हाताऱ्या बसून बघतो रे, लय हसतो बाबा, आणि हसवत कधी रडवतोस कळत पण नाही, लय रडतो. सगळी तरणी पोरं तुझ्या मागं पळतात बघ. आता मी बघत असते, तुझं नको 500 रुपये मला, माझं एक काम करशील का? या 500 रुपये पण घेऊन तुझं काम पण करणार. सांग की काय काम आहे? मी जन्म दिलेल्या पोराला कधी मला भेटायला घेऊन येशील का रे इकडे? 1.5 वर्षापूर्वी इथं सोडून गेलंय बघ मला, 4च दिवसात येतो म्हटलं. 1.5 वर्ष झालं, पोरग काय अजून आलं नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्या रस्त्याकडे माझी नजर असते. पोरग काही येत नाही आणि जीव पण काही जात नाही. काय करू? ढोंगी आहे रे आम्ही. नसल बाप डोळ झाकायची, फक्त एकदा बापाची माफी मागायची बघ. आता आई नसल, आता हंबरडा फोडून उपयोग नाही, डोळ झाकायचं नाही, एकदा आईची माफी मागायची. एक वेळ देव तुम्हाला माफ करत नाही, पण किती वाईट वागा तुम्ही तुमच्या आई बापा बरोबर, आपला आई आणि आपला बाप आपल्याला नक्की माफ करतो. अजून जरी माणूस जिवंत असला आपल्यातला ना, डोळ झाकायचं बघ. कुठं आहे तुझा बाप तुलाही माहित नाही बघ. चुकलो मी आबा, चुकलो आबा. तिथून निघालेला तुझा एक शब्द तिथपर्यंत जाईल बघ. तुझ्या बापाचा आत्मा मोकळा होईल. जिवंतपणी नाही कळालं, पण माझ्या माघारी तरी माझ्या पोराला कळालं. मोकळा होईल बाप आणि मोकळा होशील तू पोरा. बाप समजावून घेताना, आई समजावून घेताना. याच्या पलीकडे प्रबोधन असू शकत नाही, याच्या पलीकडे परिवर्तन असू शकत नाही. एवढं सांगून सुद्धा जर तुम्ही जागा नाही झाला, माणूस म्हणून तुम्ही जन्माला आला, पण जनावर बरी पण तुम्ही नको. कोरोना त्यासाठीच आणला होता, पण कोरोनामध्ये चांगली गेली आणि काळ तेवढा खाली उरला. ही मेलेली लोक आहे सगळी माझ्या सहित. हाय काही आपली कारकीर्द तशी घडवलेत का आपण?
ती कारकी आपण घडवलेत का तशी? यांना मी सावित्री माई म्हणतो, हिला मी जिजाऊ म्हणतो, या कारक्याला मी शूरवीर पुरुष म्हणतो. आहेत काही पोर आपली? किती वय आहे तुझं वय किती आहे? हे तुझं वय रे. अरे किती धगुरडा वयाचा आहेस रे. नाही तू किती मोठ्यानं बोल की. तुझं 8, तुझं 10. ते तुझं वय किती? 13 आहे. तुझं काय? 12 वय तुझं आहे. तुमचं तुझं 11, तुझं 11, तुझं 16, तुझं काय 16. नुसती जरा आवाज दे रे बाबा. नुसती नावं विचारायला लागलोय बघा तुमच्या पोरांना. नावं अजून कर्तृत्व विचारलंच नाही बघ. नाव विचारतोय तर एक नुसतंच माझ्याकडे बघायला लागले. त्याला वयच माहित नाही. दुसरं भिवून म्हणतंय 12, 13, 12 का 13 हेच त्याला माहित आहे. इकडे बघ. परत तू म्हणशील काय तर बोलतय. महाराष्ट्रात लय लागलेत मग माझ्या सोशल मीडियावर मला शिव्या घालायला. ती नालायक आहे. त्या नालायकांना उत्तर देतोय मी माझ्या व्याख्यानातून. इथं मी दाखला देऊन जातो बघ. वय वर्ष 9 होतं संभाजीराजांचं. किती? 9. म्हणजे या पोरांच्या पेक्षा लहान बघ. ही 10 म्हणतंय, ती 12 म्हणतंय, ती 13 म्हणतंय. संभाजीराजांचं वय होतं 9 वर्षाचं बघ. कोण आहे का 9 वर्षाचं? 9 वर्षाचं हे असेल बघ. 9 वर्षाचं असेल यातलं एक. 9 वर्षाचं संभाजीराजांचं वय होतं. छत्रपती शिवाजी राजांना कैद झाले होते औरंगजेबाच्या दरबारामध्ये. 50व्या वाढदिवसानिमित्त औरंगजेबाच्या छत्रपती शिवाजीराजे गेलेले होते भेटीमध्ये. तिथं छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली आणि आपल्या बापाचं मनगट पकडून 9 वर्षाचं पोरग गेलं होतं औरंगजेबाच्या दरबारामध्ये. बापाला कैद झाले. बाप मृत्यूच्या दारात उभा आहे आणि आता आपल्या सुद्धा जीवाला धोका आहे. 9 वर्षाचं पोरग भिलं नाही. 9 वर्षाचं पोरग भिलं नाही माते. 9 वर्षाचं पोरग वाघासारखी छाती काढून असं चालत होतं बघ औरंगजेबाच्या दरबारात. आणि एक दिवस औरंगजेब आणि संभाजीराजे बसलेले आहेत कुस्तीच्या आखाड्यामध्ये. आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में. महाराष्ट्र की मिट्टी में कुस्ती खेलते हो, कसरत करते हो, तो एक कुस्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. 9 वर्षाचा संभाजीराजा भिला नाही. आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतो माझा संभाजीराजा. आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत औरंगजेबास उत्तर देतो, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीमध्ये नाही. मी कुस्ती कोणाशी धरणार? आरब पट्या 9 वर्षाचा वाघ. हॅलो, 9 वर्षाचं पोरग आपलं 9 वर्षाचं. किती जोर मारतीस? जोर तूर कारके. नाही काका, मी जोर मारत नसतो. मी मोबाईल घेऊन संडासात बसत असतो. मी फेरेन लवली लावती. मी लिपस्टिक लावून मी मोबाईल घेऊन अशी चॅटिंग करते. चॅटिंग माझं दांडकं आणि तुझा गाल एकदा चॅटिंग होणार आहे बघ आता. काय नालायक करते निघाली. 9 वर्षाची मोबाईल घेऊन संडासात बसते. नालायक गेम खेळत संडासात. आणि आईला लय कळतो, माझ्या पोराला मला जेवढं कळत नाही तेवढं मोबाईल मध्ये कळतंय. तू तुझ्या अंगात पहिला पाणी आहे. इथं नाही, तिथं पाणी आहे. आता लगेच उद्या वरडशीला कशाला गेलो बाई, आम्हाला शिव्या देत होत. आणि आपलं रेकॉर्डच आहे. एकदा आपल्याला एका ठिकाणी बोलवलं की परत बोलवतच नाहीत आपल्याला. त्यामुळे आपण पण आलोय ना, ठोकूनच जातोय. परत भेट होईल न होईल काय नीट ऐकायचं. आणि कोण उठून गेलं मरताईच बघ खुर्चीत असते. माझा शाप म्हणजे लय करारीची बाया बाई. पोराच्या हातात मोबाईल, तुझ्या हातात मोबाईल, तू व्हॉट्सअप मध्ये, पोरग व्हॉट्सअप मध्ये, नवरा व्हॉट्सअप मध्ये. आग लागली की ग सगळ्या आनंदाला. पोरग मोबाईल घेऊन संडासात बसते. संडासात ना मित्र
शुभ सकाळ पाठवते. शुभ संडासात शुभ सकाळ. काही चंदन खाऊन झोपतोय का? तिथं कसं शुभ सकाळ? बरं, ज्या कार्ट्याला पाठवतंय ते दुसरं कार्ट दुसऱ्या संडासात, त्याचाच मित्र, त्याला आवाज जातोय बघतोय. मित्राचा मेसेज आला शुभ सकाळ, ते लगेच त्याच्या खाली पाठवतंय शुभ सकाळ आणि खाली लिहितंय काय करतोय. हे कशाला सांगतोय? भोंगळा बसलोय. हे म्हणतंय नाश्ता चाललाय. अरे नालायका, करतय तीच खातयस काय रे आवला? काय कुठं चालल्या? मी जीव तोडून लेकरांच्यात बाप घुसवायला लागलोय, जीव तोडून आई घुसवायला लागलोय. आई बापानं तुमचं लेकराकडे लक्ष नको का गा? तुम्हाला माहिती आहे का मी खोटं बोलत नाही, कधीच बोलत नाही. आणि महाराष्ट्रातील काही कार्टी बसल्यात सोशल मीडियावर मला शिव्या घालतात. आई बहीण माझी काढतात. अरे हरामी टुकरा, शिव्या देणाऱ्या. माझ्या भाषेमध्येच या लेकरांना समजावून सांगायला लागतंय. तुला तसं समजावून सांगायला पाहिजे होतं. नालायका, तोंडात माव्याचा पचका घेऊन फिरतोस आणि मला मेसेज करतोस काय? इथं 9 वर्षाच्या पोरीवर बलात्कार व्हायला लागला. इथं 18 वर्षाची पोरगी आमची ड्रग्स आणि गांजा पिऊन रस्त्यावर पडायला लागली. या लेकरांच्या साठी हातात दांडकं घ्यायला नको का? आरामखोर मला शिवी देतात. म्हणा संडास म्हणतो, असं म्हणतो, शब्द संडास. मग काय रे, संडासला संडास नाही म्हणायचं तर काय म्हणू रे? राजमहल म्हणू का? आरामखोर गारट्या सोशल मीडियावरच्या टुकरा. गाठ माझ्याशी आहे. कधी तर असेल हिंमत तर ये समोर, तुला दाखवतो काय छत्रपती असतात आणि काय संभाजीराजे माझा बाबासाहेब असतो. तुला नाही तोडवला तर नाव सांगत नाही. काय काय तुम्हाला माहितीये का? ही 9वीची पोरं किती नालायक निघाले. त्या पोरी किती नालायक आहेत तुम्हाला माहितीये का? लय लाड कधी माझं नावसाच आहे, माझं नावसाच आहे. त्या शिक्षकाला विचार, इथे 1-2 शिक्षक बांधव नक्की आला असतील माझं व्याख्यान ऐका. याच्यातच बिचारी कोण आहेत का रे? जरा हात वर करा. हे बघ 2 शिक्षक, 7 शिक्षकांचा हात वर आलं. बिचारी बोंबलतय पालकांना, यावं पालक मिटिंगला, यावं पोरांच्या तक्रारी वाढल्यात, यावं. आमचं पोरग तसं नाही, आमचं पोरग लय गुणाचं आहे. तुझ्या पोरानं अर्धी शाळा बाद केली बाई. तुझ्या पोरामुळे 4 शिक्षकांना मुळव्याध झालाय, 3 शिक्षकांना बीपी सुरू झालाय, 2घांना साखर झाल्या आणि एकटं तर 3 महिन्याची रजा टाकूनच गेलंय तुझ्या पोरामुळे. एवढी नालायक पोरं तुझी निघाली, एवढी नालायक पोरं निघाली. तुला माहिती आहे का? आई बापाला हे माहिती नाही, फक्त शिक्षकांना माहिती आहे. पण शिक्षकांचं कोण ऐकणं झालंय. त्यांना नियम बांधून ठेवलंय, पोरांना मारायचं नाही, नागवा नाच का पोरं करणार. नालायक निघालं तुझं 9वीचं पोरग. तुझ्या 9वीच्या पोराची जर भाषा ऐकलीस ना तर 4-4 महिने कोमात जाशील. कोमात. एवढं नालायक आई बापाचा उद्धार करतय. आम्हाला सुद्धा कळत नाही यानं शोध लावलाय कसा असल्या भाषेचा. एवढं नालायक आहे बघ ते पोरग. 9वीचं पोरग अशी गँग तयार करताय बघ. शाळेतला गुंड झालाय बघ. गुंड यो शाळेतला गुंड. आणि आपल्या मित्रासनी पोरगीकडे बघत असं म्हणतंय, तिच्याकडे कोणी बघायचं नाही, ती आपली आहे, आपला तिच्यावर जीव आहे, आपण तिला प्रपोज करणार आहे. आणि हे जी अंडरपॅन्ट गुडघ्यापर्यंत येते, त्याला अंडरपॅन्ट अजून बा घेऊन देतोय, त्याला हगाय बसल्यावर धुवायचं कसं कळत नाही. हे सोशल मीडियावरच्या टुकरा मला शिवी देणारे नीट आहे, यांना याच भाषेत समजावं लागते रे. हरामखोरा, बापाच्या तोंडावर पोरी चुकून चालल्यात. निर्लज्या, हरामी, मला शिव्या घालतो काय रे कुत्र्या? हगाय बसल्यावर अजून त्याला धुवायला येत नाही. नालायकाला अंडरपॅन्ट बाप घेऊन देतोय आणि ते पोरगीला म्हणतोय आपला तुझ्यावर जीव आहे, तुझ्यासाठी चंद्र तोडीन. ह्याला पेरू काढा येत नाही झाडावरचा, 2 फुटाच्या झाडावरचा या हरामीला. टुकऱ्या, शिव्या देणाऱ्या. तुला माहित आहे का रे? कॅमेरा जर माझ्याकडे करेन उद्या एक क्लिप व्हायरल कर. हरामखोर कोण आहे बघू. त्याका घर आम्हाला कळणार, दार आम्हाला कळणार, रात्र कळणार, दिवस कळणार, कंबर दुखत्या, काय काय होते तरी आम्ही पळतोय तिथं बसून शिव्या घालतो काय रे. मला तो तुडवीन का तुला? आणि या पोरी किती नालायक निघाले तुम्हाला आहे आणि बापानो. बघा तुम्हाला मी सरळ सांगतोय बरं का, दुसऱ्याच्या पोरीकडून दुसऱ्याच्या पोराकडे हात दाखवण्याच्या अगोदर आपल्या घरात काय आहे. माझ्या पोरगीला अगोदर रोज म्हणतोय दुर्गे, वसंत हंकारे आहे बघ, तू नाही शिकलीस तर चालतंय बघ दुर्गे, नापास हो बघ दुर्गे. साला आपल्याला मान खाली घालायला लावायची नाही दुर्गे.
तुम्हाला असं वाटेल वसंतांकर एवढं प्रबोधन करतोय म्हणजे घरात लक्ष देत नाही. अरा त्या कारट्यालाही नालायक निघाल्या. आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतायत या पोरी. आई बापानं कसा मोबाईल घेऊन दिला ह्या निर्लज्जांना माहिती नाही. तुम्हाला खरं सांगतो, आई बापाचा डोळा चुकवायचा, लाईट गेली, चादर वर आणि आतनं हिचं चॅटिंग सुरू झालं. बघ, माझं पिल्लू, माझं सोनं, माझ्या सोन्या जेवलास का, तुझं पिल्लू हागराय हागर. त्याला बाप अंडरपॅन्ट घेऊन देतोय. नालायकानो, तुम्हाला काय डोकी बिकी फिरली काय का पोरीनो? कोणावर चॅटिंग करताय का? आणि काय का आयानो, इथं बसलायचा आया आलाय, 1000 आलाय, बाप इथं आले. तुम्हाला मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, पोरगीला मोबाईल घेऊन दिलास, दे, 1 नाही 2 दे, ऍपल नाही अजून दे मोठा, पण तो मोबाईल बघायचा आईनं बापानं. तुमचं कर्तव्य आहे की नाही? पोरगी कोणाला फोन करत्या, पोरगी कोणाला मेसेज पाठवत्या, कधी त्या पोरगीला विचारलं का तुझ्या मोबाईलला तू पासवर्ड का टाकत्यास? असं काय महत्वाचं आहे त्यात तुझं? कशासाठी पासवर्ड टाकत्यास? फेसबुकला पासवर्ड, व्हॉट्सअपला पासवर्ड, सगळीकडे पासवर्ड या कारट्या टाकत्या. होय का? कधी विचारलंस फोन कुणाला केला आठवड्यामध्ये? तू चेक केलंस का? नाही. आणि आम्हालाच वरती हा वसंतांकर काय वाटतं ते बडबडतो. आमच्या पोरी संशय घेतो. तुझ्या पोरी संशय घेत नाही. जेव्हा बाप पोलीस स्टेशनला उभा राहतो ना, तेव्हा काळीज माझं जळतं. आई, तुझ्या कारकीवर मी संशय घेत नाही. तुझी कारकी तशी वागत्या नाही. आमची पोरगी फक्त मैत्रिणींनाच फोन करते. एक राणीला करते, एक सुजाताला करते आणि एक कविताला करते. मग राणीला केलेला फोन तू कधी फोन करून तिकडे चेक केलंस का? राणीच आहे का राणा बसलाय तिकडं? या पोरी लय नालाय काय. पोरांचा फोन नंबर पोरीच्या नावाने फीड करतात ह्या कारट्या. आणि बोलताना पण तशाच बोलतात. तिकडं पोरगा असतंय पण बोलताना इकडं, अगं मी उद्या येते हा शाळेला. अगं हो ग, कुठली भूगोलची वय आणू का? तुझ्या कानाखाली आवाज काढीन ग, तुझा भूगोलच बदलून टाकीन मी. बाप मारत नाही, कारण बापाला भीती. लगेच धमक्या देतायचा, मी मरूनच जाते, मी आत्महत्या करते. बाप बिचारे गप्प बसते, ती आई बिचारी गप्प बसते. आणि तुम्ही नपत असला काय ग पोरीनं तंगडी तोडीन एकेकाची. गाडी महाराष्ट्रभर फिरत असत्या, बस तोंडाला बांधत्यात आणि पुन्हा तर गाडीच्या मागे अशा बसलेल्या असतात कारट्या. गाडी थांबवून मी गाडी थांबवली ना, चाल ग तुझा आयडेंटिटी दाखव. पण तुझं दाखव म्हटलं थरथर कापायला नव्हतं. काका चुकला काका मी परत करत नाही. अशा कारट्या मी 50 पकडते रोज. जीव तुटतोय माझा. पोरगी कुठे गेले? कॉलेजला गेले, शाळेला गेले, कोणाची जबाबदारी आहे? लय वाईट आहे. हे बघा, तुम्हाला गंमत वाटत असेल, मी तर माझा जीव आहे, जीवात जीव असेपर्यंत मी बोलणार. इथं कुठला धर्म नाही, इथं कुठला पक्ष नाही, इथं कुठलं काय नाही. इथं फक्त या राष्ट्राचा माणूस आई आणि बाप आहे, लक्षात घ्या. त्यासाठी हे काम चाललंय. एवढं इलेक्शन होतं, इलेक्शन मध्ये आचारसंहिता 11 पर्यंत बाप समजावून घेताना कार्यक्रम चालले, पण कोणी थांबवलं नाही आपल्याला. का? राष्ट्राचं काम आहे. सर करा सर. पोलीस बांधव म्हणायचे, सर करा सर. आम्ही घरापर्यंत सोडायला येतो. खूप लोक चांगले, खूप चांगलं परिवर्तन व्हायला लागले. थोडस या कारट्यांना दिशा देणं, मग यांची दशा बदलत. नको ते सगळं ऐकलेलं आहे, नको ते बघतात, नको ते ह्यांचे हिरो. बाप कधी तुमचा नायक नाही झाला का कारट्यानो? कानाखाली बाप कधी नायक नाही झाला का? पण ते पडद्यावर नायक कसा हिरोईनला घेऊन जातो आणि प्रेम करतो. काय एक जंगली का कसला पिक्चर आला, काय त्यात दाखवलंय? किती वस्त्र अंगावर नसावी आणि ते तुम्ही आवडीनं बघावं. आणि ते तुमचे आदर्श. माझा नायक आहे तो. हे नालायका. ज्यानं दारू प्यायला शिकवली, ज्यानं प्रेम करायला शिकवलं, पोरी कशा पळवून घेऊन जायचं शिकवलं, आणि आता कळसच केलाय. रमी खेलो म्हणून सांगायला लागले ही सगळी. रमी खेलो. ज्यांना नीट ऐका मी काय सांगतोय. आज ना उद्या मला माहित आहे महाराष्ट्रभर मी एकटा फिरतो, माझे जीवाच काय पण होते, पण हे खरं आहे. लक्षात घ्या. राजू दीक्षित किती ओरडून सांगत होते. सगळे मोठमोठे प्रबोधनकार सांगतायत ओरडून. तुम्ही कधी डोक्यातच घेतलं नाही. ज्यांना तुम्ही मोठं केलं, ज्यांना तुम्ही पैसे देऊन त्यांचे सिनेमे बघितल्या, मालिका बघितल्या, सगळ्यांना मी म्हणत नाही, सरसकट म्हणत नाही, पण तुम्ही जा, तुम्ही स्वतः चेक करा. ज्यांना तुम्ही नायक मानलं, तुमच्या आयुष्यातला वेळ दिला, ज्यांना तुम्ही एसी मध्ये बसवलं, ज्यांच्यावर फोटो काढाय तुम्ही पळता, तीच लोक तुम्हाला काय सांगतात? रमी खेळ
तो संभाजीराजा माझा आदर्श काय ठेवतो, मृत्यूच्या दारात तुकडे करून घेतले तर चालतील, पण स्वराज्यासाठी, धर्मासाठी, बापासाठी माग हटायचं नाही. तो तुमचा नायक नाही. कार्यक्रम मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या, दिल के दरवाजे के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़े का नाम आवर लेकर पयाम आया तो क्या. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकले फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुएगा दिल में है. राम प्रसाद बिस्मिल्लाह. फासाच्या तख्ताकडे निघालेला होता. डोळ्यामध्ये पाणी आलं. समोर आई उभी होती तर आई म्हणते, बेटे राम, तेरे आंखों में आंसू क्यों. इस वतन के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है, इसलिए तेरे आंखों में आंसू. राम, रोना नहीं राम, क्योंकि शेर कभी रोता नहीं. एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है. राम, हंसते हंसते चले जाना. त्याला राम प्रसाद बिस्मिल्लाह म्हणतो, माँ खुशी के आंसू है, मेरा आखिरी वक्त है और तुम मेरे सामने आई हो. यही चाहता हूँ अगला जन्म तेरे ही कोख से ले लो और इन अंग्रेजों के खिलाफ वापस जंग शुरू कर दो. ही माती आहे. इथं हिंदू नाही, इथं मुसलमान नाही, इथं मांग नाही, इथं महार नाही, इथं सांबार नाही, तर इथं आहे फक्त या राष्ट्राचा एक माणूस. अब रेस आगे का भी आके ले लो, शूटिंग जैसे होगा. समझ में आया. आणि म्हणून पोरीनो 10 मिनिटात थांबता बघितलं, 10 मिनिटाचं व्याख्यान संपवतो. ऐक बात, तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ पोरी. बघ पोरा, हसवणं हा माझा उद्देश नाही बघ, पण मनोरंजनातून प्रबोधन नाही तर परिवर्तन झालं पाहिजे पोरी. हे बघ पोरी, आज पळत घरी जायचं बघ पोरी. सगळं जग मुठीमध्ये तू घेतलेलं आहेस बघ पोरी. सगळं जग मुठीमध्ये घेतलेलं आहेस बघ पोरी. साता समुद्र पलीकडे अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. मुंबईमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. सोशल मीडिया तुझ्या हातामध्ये आला. फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा असेल बघ, युट्यूब असेल बघ, सगळं काही तुझ्या हातामध्ये आलं बघ पोरी. हे बघ, तुझा एखादा मित्र मैत्रिणी जर कोसो दूर असेल तर लगेच व्हिडिओ कॉल करतेस बघ आणि तासन तास तुझ्या मित्राबरोबर गप्पा मारतेस पोरी. या विज्ञान युगामध्ये सगळं जग मुठीत घेतलं, तुझा अधिकार आहे. तुला हे जग मुठीमध्ये, या विज्ञान युगामध्ये पोरांनो तुम्ही सगळं जग मुठीमध्ये घेतलं. पण पोरी, काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो 102 ताप अंगावर काढत माझ्या आईनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरीनं तुम्ही विसरत चालला. काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता. काल रात्रभर माझ्या बापाची कंबर दुखत होती. काल रात्रभर माझा बाप झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामावर गेला. हा बाप मात्र पोरानं तुम्ही विसरला. तुम्हाला अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय माहित आहे पोरानो? तुम्हाला कोणी किती रना काढल्या, IPL मध्ये कोण किती खेळला, हे सगळं माहिती आहे पोरानो. पण माझा बाप आयुष्यभर माझ्यासाठी उन्हामध्ये तापला. माझा बाप आयुष्यभर माझ्यासाठी पावसामध्ये भिजला. माझा बाप आयुष्यभर माझ्यासाठी थंडीमध्ये कुडकुडला. माझा बाप आयुष्यभर माझ्यासाठी नागडा उघडा राहिला, पण माझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवला. माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला. चला मला 3 वेळचा आटाने आणून माझ्या ताटामध्ये माझ्या बापाने टाकलं. हा बाप आणि ही आई पोरानं तुम्ही विसरला. हे बघ पोरी, म्हणून तुला सांगतोय बघ, हात जोडून बस. याच्या पलीकडे मला काही येत नाही बघ. विद्वानांच्या पंक्तीमध्ये मी बसत नाही बघ. वास्तवता मला कळाली. सांगण्याची ताकद या भगवंतानं, या ब्रह्मांडानं मला दिली. मी तेवढं काम करतोय बघ. विद्वानांच्या पंक्तीत मला खरंच बसायचं नाही. मला साधा माणूस राहायचा आहे बघ. तुझ्या काळजाला आग लावायची आहे बघ पोरी. तू 12वीला आहेस ना पोरी, तू 10वीला आहेस ना पोरी. इकडे बघ पोरी, 2 मार्क्स 10वीला आणि 12वीला कमी पडले तर चालतील बघ. पळत जा, बापा समोर उभी राहा. बापाला फक्त सांग, पप्पा 1 वर्ष गेलं माझं पप्पा, 1 विषय गेला माझा पप्पा, खूप अभ्यास केला होता. एका क्षणासाठी बापाला वाईट वाटेल बघ, पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणेल, पोरी गेलं वर्ष तर जाऊन ती परत परीक्षेला बस, परत अभ्यास कर. अजून एखादा गुंठा विकावा लागला तर चालेल, पण तुझा बाप तुला शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही पोरी. मग तुझा बाप असंच म्हणाल पोरी तुला. म्हणून तुला सांगतोय बघ, 12वीला आहेस ना, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील बघ पोरी. 12वीला आहेस, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील बघ पोरी. हे पोरी, तू डॉक्टर नाही झालीस तरी चालेल, तू इंजिनियर नाही झालीस तरी चालेल, तू वकील नाही झालीस तरी चालेल. आणि पोरा, माझ्या गावच्या भाषेमध्ये मी तुला सांगतो बघ, माझ्या गावच्या भाषेमध्ये तुला मी सांगतो बघ पोरा, हे पोरी, हे बघ,
आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. का पोरी? त्याचा अध्यात्म तुला सांगतो बघ. पोरी मेल्यानंतर बापाला चालतात, मेल्यानंतर बापाला चालतात. चूक आहे पोरीनं, हे चूक आहे. गेल्यानंतर बापाला चालत नाहीत का? गेल्यानंतर बापाला चालत नाही. मेल्यानंतर त्याचा फक्त निर्जीव शरीर चालतात बाप. हे पोरी मेल्यानंतर त्याचं निर्जीव शरीर जाळतात बाप. हे पोरी मेल्यानंतर त्याचं निर्जीव शरीर जाळतात. पण पोरी जर तुझ्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली पोरी, तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते आणि त्या चितेला रोज तू अग्नी देत असतेस पोरी. हे पोरी त्या चितेला रोज तू अग्नी देत असतेस. मरण येत नाही म्हणून पोरी तुझा बाप शरीराने जिवंत असतो, पण कणाकणानं तुझा बाप रोज मरत असतो, कारण तुझ्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागते. हे बघ आज एक काम करायचं आज एक काम करायचं पोरी. आज पळत घरी जायचं पोरा. आईला 2 प्रश्न विचारले होतेस, आता आईला प्रश्न विचारायचा नाही. आता बापाजवळ जायचं. पळत बापाजवळ जायचं. बाप घरात असेल की नाही मला माहिती नाही, पण पोरी हे पोरी बाप घरात आहे की नाही मला माहिती नाही, पण पोरी कारण तुझ्या ताटामध्ये रोज 3 वेळचं अन्न यावं. हे तुझ्या ताटामध्ये रोज 3 वेळचं अन्न यावं आणि दररोज यावं. म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता परत येतो. कारण माझ्या पोरगीच्या ताटात रोज 3 वेळचं अन्न आणि ते पण दररोज यावं म्हणून. पळत जायचं आणि समोर बापाला बघितलं की कशाचाही विचार न करता पळत जाऊन आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची की बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. हे पोरी बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. डोळ्याचं पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं का पोरी काय झालं का? कारण केस काय अशी मिठी मला कधीच मारली नव्हती. काय झालं पोरी? शाळेत कोण काय बोललं का तुला? आई काय बोलली का तुला? हे पोरी आई काय बोलली का तुला? मैत्रिणी काय बोलल्या का तुला? काय झालं का पोरी? त्यावेळेला बापाला कडकडून मिठी मारून म्हणायचं पप्पा मला काही नाही झालं पप्पा, मला कोणी काही नाही बोललं पप्पा, आई काही नाही बोलली, बाई काही नाही बोलल्या, माझ्या मैत्रिणी काही नाही बोलल्या पप्पा. जेव्हा मी 2 वर्षाची होते ना तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा जेव्हा 1.5-2 वर्षाची होते आई जर मला रागवली तर अंगणामध्ये मी बसत होती बघा तुमची वाट बघत. जसं तुम्ही येत होता माझा बाबा करत पळत येत तुमच्या गळ्यामध्ये मी पडत होती. बाबा मला आईनं मारलं पप्पा, आईनं मारलं. लई रडायची मी. तुम्ही माझ्या डोळ्याचं पाणी बसत होता, मला अंग खांद्यावर खेळवत होता आणि माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच माझ्यासाठी घोडा होत होता. मी तुमच्या पाठीवर बसत होती. माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होती. पप्पा कितीतरी वेळेला मी सुसू केली तुमच्या अंगावरती, पण तुम्ही हसला पप्पा. तुम्ही मला मिठी मारली पप्पा. 1.5 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. पण आता मी मोठी झाली पप्पा. मी आता कॉलेजला जाते, मी आता शाळेला जाते. तुम्ही आता मला बंधनात ठेवता. इकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मी तुमच्या समोर सुद्धा येत नाही पप्पा. तुम्ही माझा मोबाईल चेक करता
परिवर्तन झालं. माझा हरवलेला बाप पुन्हा मला मिळाला पप्पा. म्हणून येऊन मिठी मारते पप्पा. म्हणून येऊन मिठी मारते पप्पा. पप्पा माझा हरवलेला बाप मला मिळाला पप्पा. म्हणून येऊन मिठी मारते पप्पा. म्हणून येऊन मिठी मारते. हे पोरी पळत पळत जा आणि आपल्या बापाला मिठी मार. हे पोरी पळत पळत जा आणि आपल्या बापाला मिठी मार. कारण बापाची किंमत बापाची किंमत या पोराला विचार पोरी. कधीतरी जा मित्रांचे वाढदिवस साजरे करायला जातीस ना ग. कधीतरी जा कुठल्या तरी अनाथ आश्रम मध्ये. 8-9 वर्षाचं पोरग बघ. 8-9 वर्षाचं पोरग बघ. हातामध्ये थाळी घेऊन 8-9 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ. त्या पोराजवळ जा. त्या पोराला फक्त विचार तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी ते फेकून देत बघ. तोंडातला भात काढून टाकत बघ. आणि ते पोरग हंबरडा फोडत म्हणत मला आई पण नाही आणि मला बाबा पण नाही. माझ्या आईने कधी मला घास भरवला नाही. माझ्या बापाने कधी मला अंग खांद्यावर खेळवलं नाही. माझ्या आई बापाला मी कधी बघितलंच नाही. का मला आई बापाचं नाव विचारतात माझ्या जन्मावर पीठ सोडतात. 2 दिवसाचा होतो म्हण यांना सापडलो एका झाडाखाली. इथंच वाढलो. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. छोटस रोपट आहे बघ बाप नावाचं. जे बाप नावाचं रोपट आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईच्या पुढे एक पाऊल टाकून कोणालाही न दाखवता सगळ्यात जास्त जर अश्रू कोण नजरेतून आणि डोळ्यातून काढत असेल आणि सगळ्यात जास्त हंबरडा फोडून चोरून कोण रडत असेल तर आईपेक्षा जास्त रडतो तो आपला बाप आहे पोरीनो. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. जा आणि एकदा आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी. बघ तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे पोरी. जा आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी. आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी. हा तुझा बाप आहे पोरी. तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला. तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला. आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पोरी. हा तुझा बाप आहे पोरी. हे पोरी या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरी. या बापाच्या तोंडावर तू चुकून जाणार आहेस का पोरी. तू गेल्यानंतर समाज जर या बापाला म्हणला याचीच पोरगी गेली रे याचीच पोरगी गेली आणि हा मान खाली घालून जेव्हा असा फिरत असेल ग तुला चालणार आहे का पोरी. तुझ्यासाठी हा बाप पोलीस स्टेशनला नाक घासू दे का पोरी. पोरीला वळणच लावलं नाही हो त्या नालायकानं. समाज याला म्हणाल बघ हा नालायका का पोरी. तुझ्यासाठी नागडा हा राहिलाय बघ. 1 वर्षाची होतीस ग कार्टे. हेच लागून पडलीस. देवळातला देव पण बाहेर आला नाही पण हंबरडा फोडत तुझा बाप बाहेर आला तुला कडेवर घेतलं की ग. या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरीनो. या जगात एकच सत्य आहे ज्या सत्याचं नाव बाप आहे ना आई आहे. एवढं सांगून सुद्धा जर बापाच्या तोंडावर तुम्ही कार्ट्यानं थुंकणार असाल तर जनावर बरी पण तुम्ही नको. 6 महिन्याचं मांजर सुद्धा जर वेशीव सोडलं तर परत त्याच घरात येतं. हा तर बाप आहे की ग कार्टे. हा बाप आहे. आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्या मुलींनी उभं राहायचंय. जेवढ्या इथं मुली आलेल्या तर पोर आले जागेवर उभं राहायचंय. चाल जागेवर उभं राहा. चाल लवकर जागेवर उभं राहा. जिथं आहे तिथं जागेवर उभं राहा. चाल. आज नाही तर परत कधीच नाही. शपथ घ्यायची मग बरी. चाल तुझा उजवा हात वरती कर. उजवा हात वरती कर आणि ठेव तुझ्या डोक्यावरती. ठेव तुझ्या डोक्यावरती आणि घे शपथ. पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा. ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा. मी तुम्हाला लाचार कधीच करणार नाही पप्पा. मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही पप्पा. तुम्ही माझा वाघ आहे पप्पा आणि मी तुमची वाघी नाही पप्पा. हे पोरीनो आपल्या बापाच्या चरणावर डोकं टेकवा. चाल लवकर डोकं टेकवा. पाड पाड पाय पाड. बाग हा तुझा विठ्ठल आहे पोरी. हा तुझा साईबाबा आहे पोरी. हा तुझा देव आहे. आज घरी जायचं कार्ट्यानं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची आणि बस या राष्ट्रातली एकही पोर आपल्या बापाच्या तोंडावर थुंकून खोट्या प्रेमासाठी कुठं निघून जाणार नाही पोरीनो. बस पोरीनो काय सांगू याच्या पलीकडे. इथं परिवर्तन संपलं.
सगळं काही संपतं.